नाशिक जिल्ह्यातील एका धक्कादायक आणि चिंताजनक घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून टाकले आहे. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. जिथे एका पतीने आपल्या पत्नीवरच पोलीस साथ गंभीर गुन्ह्याची तक्रार दाखल करून सर्वांचीच दृष्टी वेधून घेतली आहे. आणि ही घटना फक्त एका कौटुंबिक वादापुरती मर्यादित नसून समाजातील नातेसंबंध, घरगुती तणाव, मानसिक आरोग्य, आर्थिक गोंधळ आणि कौटुंबिक विश्वास या सगळ्या पैलूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे. प्राप्त माहितीनुसार या दाम्पत्यात मागील काही महिन्यांपासून सातत्याने वाद सुरू होते. घरातील वातावरण तणावपूर्ण होत गेले होते आणि काही वेळा भांडण इतके उग्र होते की शेजारी आणि नातेवाईकही हस्तक्षेप करण्यास भाग पाडले जात होते. परंतु परिस्थिती नियंत्रित होऊ शकली नाही. पोलिसांनी सांगितले की पतीने पत्नीवर मानसिक छळ, अपमान, आर्थिक गैरव्यवहार आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणाऱ्या कृती केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली असून या तक्रारीत नुसती तथ्ये नाहीत तर कथित भावनिक अत्याचार आणि घरगुती हिंसाचे तपशील देखील नमूद केले आहेत. तर पत्नीनेही प्रतिकार म्हणून पतीवर घरगुती हिंसा, धमकावणे आणि इतर प्रकारचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर दोन्ही बाजूंकडून गंभीर आरोपांची आणि प्रत्यारोपाची मोठी यादी ठेवण्यात आली असून साक्षीदार, पुरावे आणि इलेक्ट्रॉनिक साधने यांचा तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की या दाम्पत्याचे लग्न सुरुवातीला प्रेमविवाहातून झाले होते. मात्र लग्नानंतर काही वर्षांनी मतभेद वाढू लागले. विशेषतः आर्थिक व्यवहार, घरगुती जबाबदाऱ्या, एकमेकाच्या व्यक्तिगत निर्णयांवर वादविवाद आणि कौटुंबिक नातेसंबंधातील अपेक्षा या सर्व गोष्टींमुळे संबंध तणावपूर्ण बनले. या प्रकरणात नुसती व्यक्तिगत तंटे नाहीत तर मालमत्ता, जागेचे हक्क, व्यवसायातील निर्णय आणि कधीकधी तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप यासारख्या घटकांचा समावेश असल्याचेही पोलीस चौकशीत समोर आले आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेजाऱ्यांनी म्हटले की हे भांडण फक्त घरातील नाही तर समाजातील पारंपरिक नातेसंबंध आणि कौटुंबिक सुसंवादावरही परिणाम करणारे आहे. आणि त्यामुळे शाळा, कॉलेज तसेच स्थानिक दुकाने यांच्यातही चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत तपास सुरू केला असून दोन्ही बाजूंकडून मिळालेल्या पुराव्यांचे सखोल परीक्षण केले जात आहे आणि गुन्हे शाखेकडून तपासाला वेग देण्यात आला आहे, ज्यामध्ये घरगुती हिंसा, आर्थिक व्यवहार, मानसिक अत्याचार आणि संभाव्य अपराधी कारवाया यांचा सखोल अभ्यास केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि कौटुंबिक सल्लागार यांनी दोन्ही पक्षांना समुपदेशन देण्याचे आवाहन केले असून अशा प्रकरणांमध्ये भावनिक संतुलन राखणे, संवाद वाढवणे आणि न्यायालयीन मार्गाने विवाद सोडवणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून दिली आहे. सध्या स्थानिक वृत्तपत्रे तसेच सोशल मीडिया या सर्व माध्यमात पतीने पत्नीवरच केस केली हा विषय ट्रेंड करत असून अनेक तज्ज्ञांनी आणि समाजकार्यकर्त्यांनी हे उदाहरण म्हणून घेतल्याचे सांगितले आहे की घरगुती तणाव किती गंभीर रूप धारण करू शकतो आणि या घटनेतून समाजाला काय शिकायला हवे हे सर्व चर्चा विषय आहे. पुढील तपास, पोलीस चौकशी आणि न्यायालयीन निर्णय यावर सर्वांचे लक्ष लागले असून प्रेक्षक, शेजारी, नातेवाईक आणि स्थानिक नागरिक या घटनेच्या प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवत आहेत. आणि ही घटना केवळ कौटुंबिक वादापुरती मर्यादित न राहता समाजातील नातेसंबंधांच्या गुंतागुंतीवर, घरगुती हिंसाविरोधी उपाययोजनांवर, आर्थिक व्यवहारातील पारदर्शकतेवर आणि मानसिक आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यावरही मोठा प्रभाव टाकत आहे. अशा प्रकारच्या घटना लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते आणि न्यायालयाने मिळून कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि स्थानिक लोकांसमोर हा धक्कादायक प्रकार एक चेतावणी म्हणून समोर आला आहे की पती-पत्नीच्या नात्यातील तणाव, संवादाचा अभाव आणि भावनिक असंतुलन कोणत्याही क्षणी गंभीर सामाजिक आणि कायदेशीर गुन्ह्यात रूपांतरित होऊ शकतात. परिणामी या प्रकरणामुळे समाजातील कौटुंबिक नातेसंबंध, घरगुती सुरक्षा, मानसिक आरोग्य, न्यायव्यवस्था आणि स्थानिक प्रशासन
या सर्व क्षेत्रात गहन चर्चा सुरू झाली असून पतीनेच पत्नीवर केस केली हा विषय पुढील काही आठवड्यांपर्यंत सर्व माध्यमांतून सतत प्रकाशित होत राहणार आहे. आणि हे लक्षात येते की घरगुती वाद, आर्थिक कलह आणि मानसिक ताण यावर वेळेत उपाययोजना करणे किती महत्त्वाचे आहे, ज्यामुळे अशा घटनांचा सामाजिक व कायदेशीर दोन्ही दृष्टिकोनातून नकारात्मक परिणाम टाळता येऊ शकतो. पोलीस, न्यायालय, समाज कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या सर्वांनी मिळून या प्रकरणाचे योग्य व्यवस्थापन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली असून दोन्ही पक्षांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना केली जात आहे. तसेच घटनेच्या पार्श्वभूमीतील प्रत्येक पैलू तपासून समाजाला योग्य संदेश दिला जाईल. या घटनेच्या सखोल तपासात पुराव्यांचा अभ्यास, साक्षीदारांची माहिती आणि दोन्ही पक्षांचे सखोल निवेदन यांचा समावेश आहे. आणि या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी, निर्णय प्रक्रिया आणि पुढील कायदेशीर परिणाम यावर संपूर्ण परिसराचे लक्ष लागलेले आहे. अशा प्रकारे या धक्कादायक घटनेने पती-पत्नीच्या नात्यातील विश्वास, संवाद आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आणि ही घटना केवळ स्थानिकच नाही तर समग्र समाजासाठी एक गंभीर चेतावणी ठरली आहे की घरगुती तणाव, आर्थिक मतभेद आणि मानसिक अत्याचार या सर्व गोष्टींचा योग्य वेळी निराकरण न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम कायदेशीर तसेच सामाजिक स्वरूपात समोर येऊ शकतात. आणि त्यामुळे प्रत्येक पती-पत्नीने संवाद, समजदारी आणि पारदर्शकतेला प्राधान्य देणे किती आवश्यक आहे.